राज्यातील शेतकऱ्यांना पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नमो शेतकरी योजना सुरुवात केलेली असून त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार लवकरच. जय श्रीराम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती. आता शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या बँक अकाउंटवर लवकरच पैशाचा पाऊस होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयाचा चौथा हप्ता जमा करणार आहे. त्याची तारीख देखील अपडेट झालेली आहे. ती तारीख देखील पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज योग्य अपडेट पाहायला मिळेल. शेतकरी बंधूंनो, नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी हेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत. आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे एकूण 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले असून आता चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त होते. तर पी.एम. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देखील वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये इतकी रक्कम प्रत्येक वर्षाला प्राप्त होते. म्हणजे केंद्र सरकारातर्फे 6,000 आणि राज्य सरकारतर्फे 6,000 अशी मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 हप्ते वर्ग करण्यात आले असून चौथा हप्ता हा पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा देखील आता शेतकऱ्यांना भेटणार आहे. शेतकरी बंधूंनो, 28 फेब्रुवारी 2024 रोजी पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 2रा व 3रा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला होता. म्हणजेच 2रा आणि 3रा म्हणजे 4,000 आणि पी.एम. किसान योजनेचा 16वा हप्ता म्हणजे त्याचे 2,000 असे मिळून 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर एकदाच जमा झाले होते. राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा लोकसभा निवडणुकीचा आता सत्ता स्थापन झाली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. याचसोबत पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. म्हणजेच पी.एम. किसान योजनेचा 17वा हप्त्याचे 2,000 आणि महासन्मान निधी योजनेच्या राज्य सरकारच्या या योजनेचे 2,000 असे मिळून शेतकरी बंधूंनो 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात. कारण 17वा हप्ता देखील पुढच्याच महिन्यामध्ये दिला जाऊ शकतो. यामुळे हे दोन्हीही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर एकदाच जमा केले जाऊ शकतात आणि यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आर्थिक फायदा होणार आहे. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला पी.एम. किसान योजनेच्या या योजनेचा लाभ भेटत नसेल किंवा नमो सन्मान निधी योजनेचा लाभ भेटत नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम काय आहे आणि त्याला सोल्युशन काय आहे ते देखील सांगणार आहोत. धन्यवाद.